सहन केलं, पण आता नाही. एक बाप असूनही रुद्रशी असं वागताना लाज नाही वाटली तुम्हाला? घराचा वारस मिळवताय की बळीचा बकरा बनवताय त्याला? मुक्ता, रुद्र आमचा मुलगा आहे. माझ्यावर केलेला अन्याय मी मुकाट्याने सहन केला, पण मी माझ्या मुलावर अन्याय होऊ देणार नाही. तुझी जीभ जरा जास्तच वचावचा चालायला लागलीये मुक्ता. तुला असं नाही समजणार. तुला आता चांगल्याच वाटणीवर आणायला पाहिजे. अहो बघताय काय, आधी हिला सोडवा. देवेंद्र, बघतोय काय? उडवून टाक. बास देवेंद्र, आयुष्यभर हेच करत आलात ना दादा? यांचाही खून तुम्हीच केलायत ना? आम्ही मारलं दाजीना. आम्हाला धमकी देत होते. दादा, अरे काय करतोयस हे? अजून किती खालच्या थराला जाणार आहेस? अरे कोणाकोणाचे शिव्याशाप घेणार आहात तुम्ही? ए तू शैल्या मध्ये पडू नकोस, नाही तर तुलाही गोळ्या घालीन मी. अरे घाल ना, घाल गोळी. मला गोळी घाल, या जन्मदात्या आईलाही गोळी घाल. मारून टाका मला सगळ्यांना. नाहीतरी स्वतःच्या पोटच्या पोराला दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकायला निघालाच होतास तू. रुद्र तुम्हाला नकोसा झाला होता. वय हो, गायकवाडांची सून आणि गावाची वहिनी साहेब फक्त मी आहे. आणि आता मला मूल होतंय म्हटल्यावर या भिकाडीचं मूल वाड्यात का राहणार? वाड्याच्या खऱ्या मालकिणीला आता मूल होतंय. मोलकर्णीपासून झालेलं मूल काय करायचंय? वाड्याच्या मालकिणीला मूल होणार आहे? नाही, सोनाली तसं काही बोलली नाही मला. ए येड्या, तिच्याबद्दल बोलत नाही मी. माझ्या जागृतीबद्दल बोलतोय. तिची कूस उचवली आहे, कळलं का? देवेंद्र, बियाणं कितीही उंची असलं तरी ते कातळावर रुजत नाही, असा निसर्गाचा नियमच आहे. तुझ्या बायकोचं काळीज दगडाचं आहे, मग तिच्या मनात मायेचा अंकुर रुजणारच कसा? याच डॉक्टरांनी सांगितलं होतं ना जागृती वहिनीला दिवस गेल्याचं? काय डॉक्टर, कशी आहे आमच्या वहिनीची तब्येत? जागृती वहिनी प्रेग्नंट नाहीयेत. माफ करा साहेब, पण मी जे काही सांगितलं ते वहिनींनी दिलेल्या पैशाच्या मोहापायी सांगितलं. हे बघ आबासाहेब, माझं ऐका. मी खोटं बोलत नाही, मी खरं बोलते. ही डॉक्टर खोटं बोलते. आबासाहेब 3 महिने झालेले आहेत. आधी आता तुझा जीव घेतो. नाही, कायदा हातात घेऊ नका. आम्ही तुम्हा दोघांना मिस्टर पोतनीसांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करत आहोत. एक मिनिट. इन्स्पेक्टर, अहो कोणला खून? आम्ही पोतनीसांचा खून वगैरे काही केलेलं नाही. कंस मामा, आता उत्साहाच्या भरात तुम्ही तुमच्या तोंडाने तुमच्या पापाचे जे पाढे गायलेत ना, ते सगळं मी ह्यात रेकॉर्ड केलंय. पोरी, अजून खूप लहान आहेस तू. अगं यो असल्या डबड्यातला आवाज कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरत नाहीत, हे माहिती नाही वय तुला? मी प्रत्यक्ष साक्षीदारही मिळवलाय. कृपया तू घेऊन चला ना. सोडणार नाही तुला आम्ही. आणि तू भिकाऱ्या मुक्ता, तुला तर सोडणार नाही मी. 1 मिनिट देवेंद्र, जिला तू सारखा भिकारडी म्हणतोयस ना, ती मुक्ता 5 कोटीची मालकीण आहे. जागृती, आता इथं का तू थांबलीयस? तू पुन्हा वाड्यात पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. चल निघ आता इथनं.